कारला ग्रामपंचायतच्या वतीने शुद्ध फिल्टर पाण्याचं मशिनरी आणि फिल्टर सध्या उन्हाच्या झळा लागत असून नागरिकांना थंड पिण्याचे पाणी मिळण्यासाठी उभारण्यात आलेले आहे, पण ते सध्या बंद अवस्थेत आहे. साधे पाणी, थंड पाणी 1 रुपयाला टाकून 1 लिटर पाणी, 20 लिटर 5 रुपयाला, 40 लिटर 10 रुपयाला अशा प्रकारे साधे पाणी आणि थंड पाणी 1 लिटर 1 रुपयाला, 10 लिटर 5 रुपयाला, 20 लिटर 20 रुपयाला अशा प्रकारे मिळायचं, पण आता ते सध्या बंद अवस्थेत आहे. तळ्याच्या डागडुजी सुशोभीकरण याचे कामं सध्या चालू असल्यामुळं कारला ग्रामपंचायतीला नागरिकांच्या आरोग्य आणि याच्याकडं लक्ष द्यायला वेळ नाही असंच म्हणावं लागेल. मच्छिंद्र मांडेकर, मावळ शहरीसाठी, कारला ग्रामपंचायत, कारला हद्द. कारला येथील ऐतिहासिक तलावाचे मजबूतीकरण आणि सुशोभीकरण करण्यात येत असून जिल्हा परिषदच्या विद्यमान सदस्य सौ दीपालीताई दीपक शेठ हुलावळे यांच्याकडून सुमारे 12 कोटीचा निधी या तळ्यासाठी जिल्हा परिषदेकडून मिळाला असून तळ्याच्या सुमारे 7 ते 8 एकर भागामध्ये अशा प्रकारे सुशोभीकरण करण्यात येत असून तळ्याच्या गोल बांधाचं मजबूतीकरण करण्यात येणार आहे आणि त्यावरती पायी चालणाऱ्यांसाठी पदपथ उभारण्यात येणार आहे, बांधण्यात येणार आहे. जॉगिंग ट्रॅक बनवण्यात येणार असून इथे विविध प्रकारचे वृक्ष लावण्यात येणार आहे. 111 वृक्ष. नुकतेच काही दिवसापूर्वी कारला एकविरा देवस्थानचे अध्यक्ष श्री दीपक शेठ हुलावळे यांच्या हस्ते या बांधकामाचे भूमिपूजन नारळ फोडून करण्यात आले असून सरपंच उज्ज्वलाताई अंकुश गायकवाड आणि उपसरपंच श्री अभिषेक जाधव आणि सर्व सदस्य, माजी सदस्य, माजी सरपंच यावेळी उपस्थित होते. सदस्य उपस्थित होते, ग्रामसेवक उपस्थित होते आणि ह्या कामामध्ये आता बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये वेग घेतला असून तळ्यातील पाणी पूर्णपणे पंप लावून बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि आता काम काही दिवसात म्हणजे पावसाळ्याच्या अगोदर पूर्ण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मच्छिंद्र मांडेकर, मावळ शहरीसाठी, कारला गावडन.